हाय हॅलो गाईज, कशा आहेत? बरे आहेत का? मी बी बरी आहे. आणि काय झालंय काय म्हणतात, उदासच वाटायला आज का करमीच ना. जसं की तुम्ही बघू शकता, दुपारची वेळ झाली आता 4 वाजत आहे. एकदम उदास उदास वाटायला गाईज. मलाच कळीना मला काय झालं, एकदम कणकण सुटली. असं वाटायला की जीवाला ताप येईल असं वाटायला लागलंय. आवाज बी चेंज झाले, वेगळं झाले, बघू शकते तुम्ही. जेव्हा उदास असते माणूस तेव्हा म्हणजे असं वाटते की काहीतरी करावं, काय नाही असं वाटते काहीच. पण खरं मला आज खूप उदास वाटायला लागलं आहे, एकदम असं म्हणजे वाटायला की असं काहीतरी भासळं झालं आहे. एकदम मनच लागेना, काय केलं की मन लागेना. घरात जाते टी व्ही बघते तरी मन लागेना, मला काय करू काय मला समजेना. कसं टेन्शन असते माणसाला, पण ते माणूस कधी असलं टेन्शन मध्ये ठेवून बसू नये म्हणते, ते बी बरोबर आहे. टेन्शन घेऊ नये म्हणते, त्या टेन्शन घेऊन घेऊन आतमध्ये झुरत बसू नये म्हणते. पण मला काय टेन्शन नाही, तरी पण असं काय झालं काय मी उदास वाटायला लागलं आहे. बघू शकता माझा आवाज बी थोडंफार काय जरा चेंज झालं आहे, वेगळं झालं आहे आवाज, बघू शकता तुम्ही. आणि चेहरा बी थोडंसं माझं उतरलेलं आहे. आणि खरखर म्हणजे नरड्यामध्ये म्हणजे खरखर करायला लागले गाईस, बघू शकताय. आता इथं आता आले मी टेरीचं गेट सारखं बंद असतं, कारण की लहान मुलं आहेत आमच्या इथं, कारण की वर जाते म्हणून टेरीचं गेट बंदच असतं, बंदच ठेवतो आम्ही. बघू शकते तुम्ही. मला समजेना काय झालंय, काय मला आहे की कळेना मला काय झालंय काय नाही. आणि चेहरा बी थोडंसं उतरलेलं वाटायला लागलंय माझं. आणि चेहरा जरा मला अजून सुजले असं वाटत आहे, चेहरा माझं जरा असं एकदम चेहरा सुजलेलं वाटायला लागलंय. काय माहीत मलाच कळेना काय झालंय. एकदम एकदम मला पोरं नाही, ती पोरं गेली तर पोरं राहतात. माझं एक पोरगं राहतंय गावाकडे, राहते शाळा शिकते. दुसरं दोन पोरी, मला 3 पोरं आहेत. म्हणजे कसं काय असं वाटतं की मला एकदम एकटी राहिले की मन लागत नाही, करमत नाही. पण काय करावं, शाळा तर शिकायलाच पाहिजे, शाळा शिकल्याशिवाय पर्याय नाही. इथं तर शिकत नाही शाळा, म्हणून गावाकडे टाकले गायस मी शाळेला. माझी मुलं सगळं गावाकडे राहते. एक मुलगा आहे ते सोन्या म्हणणार, सोन्या त्याचं नाव आर्यन आहे, आर्यन. त्याचं नाव सोन्या नाही गायस, त्याचं नाव आर्यन आहे. आम्ही त्याला लाडाने सोन्या सोन्या त्याचं सोन्याच नाव पडलं आहे, खरं नाव त्याचं आर्यन आहे. आणि तो असले की मला काय नाही टेन्शन, तो जाता खेळायला खाली. आणि त्याला आम्ही शाळामध्ये परवा ॲडमिशन टाकायला ॲडमिशन टाकायला गेले, म्हणजे शाळामध्ये नाव टाकायला गेले, ते शाळामध्ये नाव नाही घेतले. कारण की तो आता एवढं मोठं झालं आहे, मी कधी त्याला शाळेमध्ये टाकलंच नाही, पहिली बार होतं शाळेमध्ये टाकायचं, म्हणून त्याला शाळेमध्ये टाकलंच नाही. त्याचं ॲडमिशन झालं नाही. तो सर काय म्हणते, 1 महिना तुम्ही घरात कोर्स करा, त्याला शिकवा. रोज संध्याकाळी त्याला शिकवते मी काय, तरी पण जसं चाललंय तसंच चालू दे, आता काय करायचं. पोरगं नाही, पोरगी गेले खाली खेळायला. एकटीच बघू शकता, मी एकटी आहे घरामध्ये, एकटीच आहे मी. बसले आता जरा, बघू शकते तुम्ही. आणि मला आज उदास वाटायला लागलाय, करमी ना मला, मेन गोष्ट मला काही करमी ना. उदास वाटायला लागलाय, घरातले कामे पडलेत, कामं बी असं ठेवून एकदम निवांत बसलेले आहे. म्हणून म्हणलं जरा तुमच्यासोबतच जरा काय गोष्टी शेअर करावं म्हणलं, बोलावं म्हणलं. आता गाईज तुम्हीच माझे सगळे, आता काय मला जास्त एकटं कधी मला एकटं वाटलं की मी तुम्हाला बोलू शकते असं माझ्या मनाला वाटायलं आहे. म्हणून खूप चांगलं बी वाटायला लागलं आहे की कोणी तर आहेत मला, म्हणजे माझं बी ऐकतात, म्हणून मी कोणासमोर तर काहीतरी बोलू शकते असं माझ्या मनाला वाटायला लागलं गाईज. मग जसं की तुम्ही माझी फॅमिली असल्यानंच आहेत गाईज, असं पण नाही की नाही. तुम्ही माझी फॅमिली असल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शेअर करू शकते असं काही नाही. म्हणून आज म्हणजे आता मला तुम्हाला असं वाटलं की सांगू असं वाटलं, म्हणून ब्लॉग बनवले गाईज. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की बघा मला आहे ना जास्त करून तुमची साथची गरज आहे. कारण की तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय मी पुढं पळत नाही, तुम्हाला माहिती आहे. सबस्क्राईब करा, बेल लाईकला दाबा. म्हणून तुम्हाला सांगते गाईज, कसं होतं सांगू गाईज, जेव्हा माणूस एकटं काय म्हणजे एकटं राहतं ना, एकटं राहिल्यावर मनात काही बी विचार येतात, काही बी शंका येतात, काही बी विचार म्हणजे कसले कसले घाणघाण विचार येतात.
म्हणून मी माझं मन रमण्यासाठी माझं माझं मनातली गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे गाईज. असंच तुम्हाला कुठलीही गोष्ट मी सांगत राहीन गाईज. माझं का लाईफमध्ये काय काय झालं आहे, मला आज काय करायचं आहे, काय सगळ्या गोष्टी मी तुमच्यापासून शेअर करत राहीन. म्हणजे मी काय काय करेन, मी काय पुढचं काय नाही, सगळ्या गोष्टी तुमच्याकडून तुम्हाला मी शेअर करेन. प्लीज मला सबस्क्राईब करा. जे 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 माझ्या आयुष्यात होते सगळ्या गोष्टी तुमच्याकडून मला मी शेअर करेन. कारण की आता मी जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल खोलले, मी यूट्यूब अकाउंट खोलले, तेव्हापासून तुम्ही माझी फॅमिली झालात. म्हणून माझ्या लाईफमध्ये जे काय आहे मी तुम्हाला सगळं सांगते. माझे काय मला बोलायचं आहे, जे काय माझ्या मनात आहे मी सगळं तुम्हाला सांगते गाईज. फक्त मला सबस्क्राईब करा आणि बेल लाईक बटन दाबा. कारण की मी जे बी व्हिडिओ टाकते ना ते तुम्हाला तुमच्यापर्यंत यायला पाहिजे. कारण की मी तुम्हाला माझं फॅमिली समजून मी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे गाईज. असं नाही की मी फक्त टेम्परेचर तुम्हाला ठेवणार आहे. माझ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर शेअर करणार आहे मी. जसं की आज मला उदास वाटलं, मी तुम्हाला आज उदास वाटलं मी तुम्हाला ब्लॉग बनवून तुम्हाला सांगू शकते की बाबा मला उदास वाटलं, मला आज काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगू शकते गाईज. आणि तुम्हाला मी म्हणजे सगळे माझ्या गोष्टी शेअर करू शकते. म्हणून प्लीज मला सबस्क्राईब करून ठेवा, बेल लाईक बटन दाबा. कारण की जेवढे बी मी काय बी व्हिडिओ पडले की तुम्हाला भेटेल. म्हणजे माझं मन हलका होईल गाईज. कारण की असं वाटते की तुम्हाला सांगू मला असं वाटलं आहे. म्हणून मी यूट्यूब चॅनल खोललेली आहे. माझं काही दुःख राहो सुख राहो सगळ्या गोष्टी तुमच्याकडून शेअर करते. फक्त सबस्क्राईब करा, एवढंच मला सांगणं आहे. पुढं भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. आता तर एवढंच. परत तुम्हाला सांगते.